रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. जाणता राजा तो रामायणातला राम जसा होता. संस्कारातून जपला त्याने जिजाऊंचा वसा होता. नमस्कार, माझे नाव आदित्य अभिजित पवार. आज मी आपल्या समोर विषय सादर करते. मी जिजाऊ बोलते. होय, आम्ही आलोय तुमचे आऊसाहेब राजमाता जिजाऊ. ही स्वराज्याची पवित्र माती पुन्हा मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हास मिळालं ही आई जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो की मराठी मातीच्या उंबरावर परकीय राज्यसत्ता थयाथया नाचत होत्या. मराठी मातीच्या उंबरावर मराठी मुलकाचं सैन्य दुश्मनाच्या आरमारामध्ये खितपत पडलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये शिंदखेडच्या माळसाराणी आणि लखुजीराव जाधव यांच्या घरी आम्ही जन्माला आलो तेव्हा दारात रांगोळी काढल्या होत्या. तोरणही बांधण्यात आली होती. हत्तीवरून साखर पेढाही वाटण्यात आला होता. आणि आमचे नाव ठेवण्यात आले जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसुली, रयतेची गारणी आणि न्यायनिवाडे तर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. आम्ही लहानपणी तलवारबाजी तर शिकलोच होतो, पण त्याचबरोबर 700च्या वर मुलींची फौजही तयार करण्यात आली होती. जेव्हा आम्ही पहाटे रपेट काढायला जायचो तेव्हा काही गावातल्या बायका आमचं खूप कौतुक करायच्या, तर काही नाकही मुरडायच्या, तर काही म्हणायच्या कसं होईल पोरींचं. पण आम्ही पण निश्चय घेतलाच होता की स्वतःबरोबर दुसऱ्याचेही रक्षण करता आले पाहिजे. आम्ही आमच्या आईच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या भाषा शिकलो, जसे की मराठी, संस्कृत, अरबी, फारसी आणि कन्नड. महाभारत, रामायणाबरोबरच आम्ही वेगवेगळे ग्रंथही वाचले आणि समजूनही घेतले. म्हणूनच तर आम्हाला एक प्रश्न पडला की धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानव कल्याण की धर्म म्हणजे कर्मकांड. आपण तलवार चालवतो ही कुणासाठी. आपण परक्याची चाकरी का करायची. युद्धात मरणार आपण, झुंजणार आपण, मारणार ही आपण, आणि जिंकून कोण येईल तर तो शहा बादशाह. हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते. तो अन्याय, तो अत्याचार पाहून आमच्या तळपायची आग मस्तकात जात होती. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारले की हे कोणी का थांबवत नाही, आपण स्वतःसाठी का झुंजत नाही. यावर वडिलांनी उत्तर दिले की हा समाज एक संघ नाही, हा समाज विखुरला गेला आहे. या समाजाची विघटन झाली आहे. मग आम्हाला पुन्हा प्रश्न पडला. आम्ही पुन्हा वडिलांना विचारले की मग एकजुटीसाठी आम्ही काय करावं. त्यावर वडिलांनी उत्तर दिले, जिथे रयतेचा छळ होतो अगं तिथे मुर्दार शरीराला जागा करावं लागतं. त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात. आम्ही एक शब्द मनामध्ये साठवत होतो. आणि आमचा हा विश्वास शहाजीराजांना ठाऊकच होता. शहाजीराजे आणि आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट फुलू लागली. आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागले. आणि शिवाजी महाराजांसारख्या पुत्राला जन्माला देऊन आमचे खुसच धन्य झाले. शिवबा म्हणजे मातृभक्त. आम्ही त्यांना लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत केले होते आणि लहानपणापासूनच शिकवण दिली होती की कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, कोणत्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही, आया बहिणींचा आदर करायचा, स्त्रियांचा सन्मान करायचा आणि माणसाला माणसासारखीच वागणूक द्यायची. अहो, पण मी आज काय बघते, माझ्या शिवबाच्या राज्यात शेतकरी हा सर्वश्रेष्ठ असायचा आणि आज त्याची ही काय दशा होत आहे. माझ्या आया बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मग तुम्ही मला राष्ट्रमाता म्हणता ना, मग माझे विचार का अंमलात आणत नाही. आता कुठे गेली जिजाऊ. तुम्ही तुमच्या युगाला विज्ञानयुग म्हणता ना, मग विज्ञानयुगात सर्व काही पैशाने विकत घेऊ शकता, पण संस्कार नाही, ते अंतर्मनातूनच घडवावे लागतात. आमच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करून काहीच होणार नाही, तर आमचे विचार अंमलात आणा आणि तेव्हाच आम्हाला खरी श्रद्धांजली मिळेल. चला तर मग आता माझी जायची वेळ झाली आहे, पण मी शेवटी एवढीच आशा करते की मी जेव्हा कधी परत येईन तेव्हा मला माझे शिवबाचे राज्य पाहायला मिळेल. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.